गॅस आणि इंधन टंचाई दिवसागणिक प्रश्न जटिल होत चालला आहे. मुंबईतली साधारण 50% हॉटेल्स आता बंद झाली आहेत आणि येणाऱ्या 3-4 दिवसात 75% हॉटेल्स बंद होतील. खाद्यपदार्थांचे दर वाढत आहेत आणि मुख्यमंत्री म्हणतायत की सर्व इंधन साठा किंवा गॅस आहे. माझं त्यांना एक आव्हान आहे की खोटं बोलू नका. त्यांना किंवा भाजपचे जे पुढारी खोटं बोलतायत की तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन सांगा काय परिस्थिती आहे. 1 महिना पुरेल इतकं इंधन आहे, गॅस टंचाई होणार नाही, इंधन टंचाई होणार नाही. तुम्ही कोणत्या आधारावर बोलताय? कोणत्या आधारावर बोलताय? आखातातल्या सर्व तेलविहिरींना आगी लागलेल्या आहेत, बॉम्ब टाकलेला आहे. काल इराणच्या खर्ग नावाच्या बेटावर बॉम्ब टाकून इंधन विहिरी जाळण्याचा प्रयत्न सुरू झाला. ट्रम्प म्हणतोय मला इराणवर बॉम्ब टाकायला मजा येते. काय? माणसं मारायला ज्या माणसाला मजा येते त्या माणसाच्या राष्ट्राशी मोदींनी गुलामीचा करार केला. मजा येते म्हणे माणसं मारायला. इंधनाची टंचाई आहे हे मान्य केलं पाहिजे, गॅसची टंचाई आहे हे मान्य केलं पाहिजे. देशभरामध्ये LPG साठी रांगा लागलेल्या आहेत हे मान्य केलं पाहिजे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात म्हणजे बाहेर सुद्धा 40% हॉटेल व्यवसाय बंद पडलेला आहे आणि कामगार गावाकडे परत आहेत हे मान्य केलं पाहिजे. अनेक तीर्थक्षेत्रामध्ये मिळणाऱ्या प्रसादामध्ये कटौती केलेली आहे हे मान्य केलं पाहिजे. फक्त मोदींच्या नावानं भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही, युद्ध संपणार नाही आणि LPG गॅसच्या रांगा थांबणार नाही. ते भारतीय जनता पक्षानं एकदा आत्मचिंतन करून समजून घेतलं पाहिजे. बरं, आता आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झोमतात आमच्या, की वातावरण खराब करतात, मोदींची बदनामी करतायत. मोदी स्वतःची आणि देशाची बदनामी करतात. प्रचाराला वेळ आहे ना. केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, इतर काही राज्यात. पण इंधन टंचाईवर किंवा गॅस टंचाईवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यायला त्यांना वेळ नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही भूमिका घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवणार त्या संदर्भात सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलवून गांभीर्यानं चर्चा करणं गरजेचं आहे. विधिमंडळात चर्चा केली पाहिजे दोन्ही, आणि त्यासाठी दोन्ही विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक केली पाहिजे हे सगळे विषय मांडण्यासाठी. आणि तुम्ही ते काहीच करत नाहीत, फक्त मोदींचं भजन करताय. काही नाही, काही नाही, काही नाही. लोकांची अवस्था बघा काय आहे बाहेर. लोक हवालदिल आहेत एवढंच मी सांगू शकतो. रावसाहेब, काल तुम्ही जे म्हटलात ते खरं ठरतंय. जी जहाजं भारतात परतलेली आहेत सुरक्षित, ती गुजरातला आधी गुजरातला पुरेसं तेल उतरवलं जाईल, गॅस उतरवला जाईल पुढल्या 2 महिन्यासाठी. मी तुम्हाला सांगतो गुजरातला उतरवला जातो आहे. जहाजं गुजरातला गेली की नाही? आम्ही सांगितल्याप्रमाणे गुजरातला माल उतरवला जाईल आधी पूर्ण, आणि मग उरलेला देश मेला तरी चालेल. देशाची जनता रांगेत उभी राहू द्या. पण मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत, अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री आहेत. बाकीचा देश जो आहे हा विरोधकांचा छळ करण्यासाठी आहे. पण रावसाहेब, आता जी परिस्थिती मुंबईत निर्माण झाली आहे, अनेक कामगार त्यांच्या गावी परत आहेत आणि प्रत्येक राज्यात तीच स्थिती आहे. देश पुन्हा एकदा लॉकडाऊन सारख्या परिस्थितीच्या दिशेनं आम्हाला असं वाटतंय, पण कदाचित देवेंद्र फडणवीसांना असं वाटणार नाही, कारण असं बोलल्याने मोदींची बदनामी होते. आम्ही असं सत्य सांगितल्यानं त्यांना असं वाटतंय की आम्ही मोदींची बदनामी करतो, मग आम्ही नक्षलवादी आहोत. सत्य बोलतोय, मग आम्ही अर्बन नक्षलवादी आहोत.
सत्य बोलणारे की या देशामध्ये गॅस टंचाई, इंधन टंचाई आहे, हॉटेल बंद पडत आहेत, फाउंड्री उद्योग बंद पडतो, इतर उद्योग बंद पडत आहेत. त्याच्यामुळे रोजंदारीवरती असलेला कामगार हा आपापल्या घरी आणि गावाला जायला निघाला आहे, मुंबईच्या बाहेर, शहराच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर. हे सांगणं म्हणजे आम्ही अर्बन नक्षलवाद बरं का. आणि हा जो छळ चाललेला आहे देशातल्या जनतेचा ते म्हणजे महात्मे, ते श्रीरामाचे अवतार सगळे. रावसाहेब, तुम्ही आता अर्बन नक्षलवादी हा उल्लेख केला. शनिवार मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापक पवार यांच्या विरोधात एक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यात त्यांच्यावरचे जे आक्षेप आहेत ते मांडताना अधिसभापतींनी त्यांचा उल्लेख ते अर्बन नक्षलवादाची बीज पेरतायत का असा केला आणि ते गोंधळ झाला. माझ्या माहितीप्रमाणे दीपक पवार केंद्र सरकारच्या हिंदी भाषा सक्तीविरुद्ध महाराष्ट्रामध्ये आवाज होता. मराठी भाषा सक्तीची असावी महाराष्ट्रात, मुंबईत मराठी शाळा टिकाव्यात, ही भूमिका जर दीपक पवार यांच्यासारखे सुशिक्षित प्राध्यापक मंडळी, संशोधक मराठीतले घेत असतील आणि त्यांना जर भारतीय जनता पक्षाचे, तुमची कुठली सभा, अधिसभा, सिनेटमधले भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवत असतील तर ते महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं दुर्दैव आहे. ही पिलावळ 50 वर्ष जन्माला आली असती तर त्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा नक्षलवादी ठरवलं असतं. मराठीची भूमिका मांडतायत, मराठी सक्तीची करा म्हणतायत. मग या हिशोबानं ममता बॅनर्जी, स्टालिन, कुसुमाग्रजांनी म्हटलंय ना, मराठी भाषा मंत्रालयाच्या पायरीवर भिकारणीसारखी. तुम्ही त्यांचा मराठी भाषा दिवस साजरा करतायत त्यांच्या जन्मदिनी. काय सांगावं उद्या त्यांनाही नक्षलवादी ठरवतील कुसुमाग्रजांना हे लोक. मराठी भाषा महाराष्ट्रात सक्तीची असावी असं का? यांची डोकी फिरलेत. यांच्या डोक्यात नक्की काय आहे, कोणती घाण आहे, कोणतं गटार आहे झालेलं यांच्या डोक्याचं. यांनी महाराष्ट्राची आणि देशाची या लोकांनी पूर्णपणे वाट लावलेली आहे. दीपक पवार हे सातत्याने मराठी भाषा, मराठी संस्था टिकाव्या त्यासाठी काम करतात. ते आमचे सहकारी आहेत अनेक चळवळीमधले. मग एशियाटिक सोसायटीची लढाई असेल, मुंबई मराठी साहित्य संघाची लढाई असेल, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची लढाई असेल, या सगळ्या संस्थांवर बरं का या संघप्रणित नक्षलवाद्यांना ताबा घ्यायचा, आम्ही तो घेऊ देत नाही. आम्ही जिंकली निवडणूक मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची, आपल्याला माहीत असेल. तिथे घुसायचा प्रयत्न केला. मराठी साहित्य संघामध्ये आम्ही या लोकांना हटवलेलं आहे. एशियाटिक सोसायटीची निवडणूक यासाठी संघवाद्यांनी राजकीय दबाव म्हणून रद्द करायला लावली, कारण त्यांचा दारुण पराभव हा नक्की होता. कुमार केतकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक अस्सल मराठी पॅनल उभं केलं. आम्हाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही संस्था टिकावी, ही संस्था विद्वान मराठी माणसांच्या हातामध्ये असावी, यासाठी आमची लढाई. पण संघ प्रवृत्तीच्या काही अतिविद्वान आणि अतिशहाणांना ही संस्था आमच्या ताब्यात हवी आहे. आमच्या म्हणजे कोणाच्या? बिल्डरांच्या ताब्यात. अमराठी बिल्डर जे मुंबईत माजले आहेत त्यांच्या ताब्यात मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, साहित्य संघ, एशियाटिक लायब्ररी अशा संस्था टॉवर्स उभे करायचे. बाकी त्यांना मराठीविषयी काही प्रेम नाही, अजिबात नाही प्रेम. आम्ही मराठीवादी आहोत. मुंबईतली संस्था मराठी माणसाच्या हातात राहावी. पण धर्मादाय आयुक्ताकडे जाऊन विधिमंडळात चुकीच्या पद्धतीनं विषय मांडून चर्चा करून त्यांनी या निवडणूक प्रक्रियेवरती स्थगिती घेतली. हे लक्षात घ्या. किती मोठं कारस्थान या नक्षलवाद्यांचं सुरू आहे. संघ छाप नक्षलवाद म्हणतो मी याला. हा संघ छाप नक्षलवाद आहे आणि हा अत्यंत भयंकर आहे. अशा प्रकारचा नक्षलवाद मला इस्रायलमध्ये दिसतोय आता. लोकांना मारायचं, लोकांना खतम करायचं, बस.
तसं मनसेचं गुढीपाडवा मेळाव्याचं टीजर रिलीज झालंय. त्यातली 2 महत्वाची वाक्य ती फार चर्चेत आहेत की महाराष्ट्रात जे चाललंय ते पटतंय का असा प्रश्न विचारतात राज ठाकरे आणि सध्याच्या राजकीय घडामोडी पाहून मनस्ताप होतो. मग राज ठाकरे साहेब चुकीचं काय बोलले? महाराष्ट्रात जे चाललंय किंवा देशात जे चाललंय ते पटतंय का, हा सवाल प्रत्येक राष्ट्रभक्त आणि महाराष्ट्रप्रेमी जनतेला पडलेलाच आहे. तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पडायला हवा. ज्या कोणाला हा सवाल पडत नसेल की महाराष्ट्रात नक्की काय चाललंय, की दुःख होत नसेल, तर त्यांनी स्वतःला मराठी किंवा भारतप्रेमी समजून घेऊ नये. राज ठाकरे यांची भूमिका अत्यंत योग्य आहे. राऊतसाहेब, काल निवडणूक आयोगानं 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. ते असताना महाराष्ट्रातही 2 पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आणि दुसरीकडे राहुरी कर्डिल यांच्या निधनानंतर. राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं अजित पवार या जागी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचंही आवाहन आहे की दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध व्हावी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका काय आहे या 2 पोटनिवडणुकांसंदर्भात? एक लक्षात घ्या, माझ्या माहितीप्रमाणे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधिमंडळात जाणार आहे. तिथे कदाचित सर्व प्रमुख राजकीय पक्ष महाविकास आघाडीतले त्यांच्याशी त्यांची चर्चा होईल आणि त्यानंतर तो एकत्रित निर्णय घेतला जाईल. जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की निवडणूक बिनविरोध व्हावी, यातला विरोध हा शब्द फार महत्त्वाचा आहे. नक्कीच अजितदादा पवार यांच्याविषयी आमच्या मनामध्ये एक सद्भावना, सहानुभूती त्यांच्या कुटुंबाविषयी आहेच, पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे हे पहिलं. आणि जेव्हा तुम्ही विरोध म्हणता बिनविरोध, तेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांचं काय याचं. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नाही, पण दुर्दैवानं दादा गेले आणि आज बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली. बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर रोहित पवारांचं भावनिक ट्विट. मेहुणे अक्षय कर्डिलेंसाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप मैदानामध्ये उतरणार. अक्षय कर्डिलेंना विजयी करणार. एक मोठी बातमी. अंबादास दानवेंना अज्ञाताकडून जीवमाळ खाली होत असाल तर तुम्ही या नव्या नक्षलवादी चळवळीचं नेतृत्व तुम्ही करताय, हे काढायचं नाही. निवडणुकांचा विषय आहे, राष्ट्रीय विषय आहे. आप बोलिए क्या है? मोदी की विदेश नीति काम आ गई है. क्या आ गया मोदी जी की विदेश नीति काम आ गई वो है. किसने कहा आपको? ये अफवाह किसने फैलाई है कि मोदी जी की विदेश नीति काम आई है? ऐसी अफवाह देश में, समाज में फैलाना गुनाह हो जाएगा. अगर आप अंधभक्त है तो इस प्रकार की अफवाह फैला सकते हैं. ये कोई विदेश नीति नहीं है, ये ईरान गवर्नमेंट की मेहरबानी है. ईरान ने हमारा जो रिश्ता है भारत के साथ, राजनीतिक, सांस्कृतिक, कल्चरल, उसका पालन करते हुए हमको ये छूट दी है. मैं मानता हूँ अगर विदेश नीति काम आती तो मिस्टर मोदी प्रेसिडेंट ट्रम्प के साथ एक गुलामी का करार नहीं करते. वो 2 जहाज 3 जहाज कुछ आए हैं, वो पहले गुजरात में जाएंगे, वहाँ पूरा गुजरात को जो गैस चाहिए वो वहाँ उतार देंगे. बाद में पूरी देश की चिंता मोदी जी को लगेगी. विदेश नीति नहीं, पहले देश नीति की चिंता करो. ये ईरान सरकार को हमने आभार मानना चाहिए, हमको भी ये सहूलत दी और हम लोग इस युद्ध में ना यहाँ ना वहाँ और छुपी तरीके से हमने अमेरिका और इजराइल को समर्थन दिया है. इलेक्शन कमीशन ने संडे को ही जाहिर किया. संडे क्यों पकड़ा गया? इलेक्शन कमीशन ने संडे को ही 5 राज्यों की इलेक्शन जाहिर किए. हाँ, तो संडे क्यों पकड़ा? बीजेपी ने कहा होगा संडे पकड़ो, संडे पकड़ो, हमारे हाथ में दंडे है, नहीं तो संडे पकड़ो. ये हमारे भारतीय चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है. बार बार ये हो रहा है. ममता दीदी ने तो ज्ञानेश कुमार जी के खिलाफ पूरा एक चैलेंज लेकर मैदान में उतरी है. ये थोड़ी चुनाव आयोग है, स्वतंत्र चुनाव आयोग तो नहीं है. जो बीजेपी कहेगी वही होगा. तो संडे को कहा तो संडे को कहा. हाँ, अगर चुनाव आयोग को बीजेपी से आदेश आता कि घोषणा ही मत करो चुनाव की, हमारा पार्टी का अध्यक्ष ही चुनाव आयोग बनेगा,
वो घोषणा करेगा तो वो हो जाता। इस देश में कुछ भी हो सकता है। नाही, राऊत साहेब, यातला एक गंभीर मुद्दा असा आहे लोकसभा में और की- राज्यसभा में कहीं नाही, राऊत साहेब, आज नहीं, हिंदी का होने दो। हाँ। हाँ बोलिए। लोकसभा में राज्यसभा में उनकी बिल लाया गया था तो उसके इम्पीचमेंट मोशन लाया है दोनों सदनों में और इंडिया ब्लॉक के सभी पार्टी सदस्यों ने उसके ऊपर हस्ताक्षर किए हैं। नाही, राऊत साहेब, त्यातलाच एक विषय असा आहे की काल केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकांची घोषणा करत असताना पश्चिम बंगालमधली एक जी स्थिती आहे की गेल्या वेळेस 8 टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणूक झाली होती, पण यंदा मात्र 2 टप्प्यात होते। हा एक मुद्दा आणि केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात आयुक्तांविरोधात महाभियोग खटला दाखल करण्यात आलेला आहे, तरीही ते निवडणुकांची घोषणा करतात। मी तुमच्या माहितीसाठी या निवडणुकांचा निकाल देतो। पश्चिम बंगालला ममता बॅनर्जी जिंकत आहेत, केरळमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे किंवा डावे पक्ष, भाजपा येत नाही, बरोबर आहे। तामिळनाडूमध्ये AIADMK जिंकत आहे, मिस्टर स्टालिन। आसाममध्ये ह्या क्षणी एकतर्फी लढाई नाही, गौरव गोगोई यांनी प्रचंड आव्हान, ते जे कोणी आहेत विश्व शर्मा वगैरे कोणी हेमंत त्यांच्यासमोर फार मोठं आव्हान उभं केलं आहे। त्याच्यामुळे ह्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाचं पूर्ण पानिपत होणार आहे। महाराष्ट्रातून मुंबईतून किती पैशाचे कंटेनर आणि टँकर तिथे जाऊ द्या, अलीकडेच उपमुख्यमंत्री जाऊन आले तिथे, माझ्या माहितीप्रमाणे काही फरक पडणार नाही। या 4ही राज्यातली किंवा 5ही राज्यातली जनता महाराष्ट्रातून गेलेल्या पैशामुळे विकली जाणार नाही, ती फक्त या राज्यातली जनताच विकली जाते मतदार। चला, थँक्यू। प्रकल्पाला अंतिम